की खूप महत्त्वाची निवडणूक वाटते. कारण एक सगळ्यात महत्त्वाचं कारण जे 8 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत. मधल्या काळात त्या लांबत राहिल्या. निवडणुका पक्षांसाठी महत्त्वाच्या असतातच, म्हणजे त्या एका प्रक्रियेचा भाग आहे. पण तरीसुद्धा कार्यकर्त्यांसाठी यावेळेस आम्ही बघतो, विशेष करून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये या निवडणुकीसाठी प्रचंड रस्सीखेच दिसून येते. तर ही काय आपण याला म्हणायचं डेस्परेशन म्हणायचं, की या ताणलेल्या गोष्टीमुळे मुळात काय आहे की केवळ भाजपच नाही, सगळ्याच पक्षांमध्ये ही स्थिती आहे. भाजपची सध्या निवडून याची शक्यता जास्त असल्यामुळे आमच्याकडे जास्त आहे. मुळामध्ये आपण जर बघितलं तर प्रत्येक निवडणुकीनंतर एक नवीन पिढी तयार होत असते. 17ची निवडणूक झाली, एक नवीन पिढी तयार झाली. ज्या पिढीला 22मध्ये निवडणूक लढायची होती. 22ला निवडणूक झाली नाही, पण 22च्या निवडणुकीच्या निमित्ताने तयार करणारी जी पिढी होती, जी 22 नंतर पूर्णपणे निवडणुकीकरता सज्ज झाली, अशी एक पिढी. अशा 2 पिढ्या एकत्रित या निवडणुकीकरता आल्या. सीट्स तर तेवढ्याच आहेत. आणि विशेषतः ज्यांना 17 नंतर निवडणूक लढायची होती, 22ला लढायची होती, त्यांना तर असं वाटतं की आमचा चान्सच गेलेला आहे, यावेळेस नाही तर अभी नाही तो कभी नाही. तर त्याच्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये ही परिस्थिती आपल्याला कमी अधिक प्रमाणात पाहायला मिळाली. पण आता जवळपास ती सेटल झाली आहे. ती तिकीट वाटपापर्यंत असते, त्यानंतर फार तुरळक ठिकाणी बंडखोरी वगैरे असते, ती आहे. पण ओव्हरऑल ती सेटल झाली आहे, लोक कामाला लागली आहेत.